आज आपण वडापाव आणि खोबरा आणि शेंगदाण्याची चटणी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। लसूण पूर्ण सोलून नाही घ्यायचा, त्याच्या फक्त पाकळ्या वेगळ्या करायच्या पुडीपासून। सुकं खोबरं घेतलं आपण, थोडंसं मीठ चवीपुरतं, हळद, मिरची पावडर आणि जिरे। आता आपण ह्या सगळ्याची एक पेस्ट करून घेऊया मिक्सरला। शेंगदाणे टाकून घेऊया। आता आपण शेंगदाणे हे भाजून घेतले। आता ह्यामध्येच आपण लसूण आणि खोबरं भाजून घेऊया। आता आपण लसूण पण भाजून घेतला अशा प्रकारे। 2 मिनिटं फक्त आपल्याला ते परतून घ्यायचे, पूर्ण व्यवस्थित त्याला काळं नाही करायचं आपल्याला। आता आपण हे काढून घेऊ। आपलं सगळं मिश्रण आपण आता हे भाजून घेतलेले। आता आपण हे थंड झाले की मिक्सर मधून वाटून घेऊया। मीठ घेणारे चवीपुरतं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता, जिरे 1 चमचा। आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया। हे अशा प्रकारे आता आपण मिक्सरमध्ये ही चटणी वाटून घेतली आहे। आपल्याला पूर्ण बारीक नाही करायची, ते अशी दाताखाली शेंगदाणे खोबरं किंवा लसूण आले की ते छान लागतं खायला, तशीच ठेवायची आपल्याला। आता आपण ह्याच्या पुढची तयारी करून घेऊ। 4 मीडियम साईजचे बटाटे उकळून घेतलेले आहेत। मीठ, ओवा, धनिया पावडर, हळद, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा। 4 मोठे चम्मच आपण बेसन पीठ घेतलं आहे। आपण बेसन पीठामध्ये ओवा मॅश करून टाकायचा आहे। त्यानंतर मीठ चवीपुरतं, मीठ आपण भाजीत पण टाकणार त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडं कमीच घ्यायचंय, आणि हळद। आता हे आपण एकत्र करून घ्यायचंय। पाणी एकदम जास्त नाही घ्यायचंय, ह्याच्यामध्ये लागत तेवढं पाणी आपण टाकायचं, कारण की आपल्याला मिश्रण जास्त पातळ नाही करायचंय, घट्ट मिश्रण हवंय। हे अशा प्रकारे आता आपण हे बेसन पीठ पूर्ण व्यवस्थित करून घेतलंय। अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आपण बटाट्याची भाजी करून घेऊया। आपण ही बटाट्याची भाजी परतून नाही घेणार आहे, कारण की त्याला परत आपण तळणार आहे तर ते पूर्ण तेलकट होऊन जाईल, त्यामुळे आपण ह्यामध्ये सगळे मॅश करून घेणार आहे। हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा, थोडीशी हळद, थोडी धनिया पावडर अर्धा चमचा, आणि कोथिंबीर खूप सारी, आणि चवीपुरतं मीठ। तर मीठ आपण जास्त नाही घेणार, कारण की आपण मिश्रणामध्ये भजीच्या बेसन पिठामध्ये आधीच मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे ते प्रमाण घेऊनच आपण ह्यामध्ये मीठ वापर करणार आहे। आता आपण हे पूर्ण मॅश करून घेणार आहे। आता आपण बटाट्याची भाजी पूर्ण मॅश करून घेतली आहे। आता आपण हे छोटे छोटे गोळे ह्याचे करून घेऊया अशा प्रकारे। हे पहा, आता आपलं तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण वडे सोडून घेऊया ह्यामध्ये। तुम्ही मोठ्या चमच्याच्या सहाय्याने किंवा पळीच्या सहाय्याने सुद्धा हे करू शकता। तुमच्या कढईमध्ये जेवढे तुम्हाला बसतील तेवढे तुम्ही एका वेळी वडे सोडू शकता, पण एकदम चिटकून नाही सोडायचे, जरा अंतर देऊनच ते करायचे। आता आपण हे बघा तुम्ही किती व्यवस्थित पलटी होतात ते। तर हे आपण व्यवस्थित पलटी करून घेऊया। दुसरी पण बाजू अशीच गोल्डन ब्राऊन करून घेऊया आपण। आता तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही बाजूने किती व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले वडे, तांबूस रंगावर व्यवस्थित शेकले गेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। अशा प्रकारे आपला गरमागरम वडापाव खाण्यासाठी तयार आहे। त्याबरोबर आपण मिरची सुद्धा तळून घेतली आहे, आणि शेंगदाणा खोबरा ह्याची चटणी केलेली आहे। जशी बाहेर वडापावची चटणी भेटते त्यापेक्षाही ही खूप टेस्टी आहे। तुम्ही अशी चटणी जर घरी केली तर तुम्ही ती मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। जास्त करून जर तुम्ही ठेवली तर चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर तुम्ही सुद्धा आवडीने खाऊ शकता। आणि बाहेर मस्त असा रिमझिम पाऊस पडत असताना घरात असे गरमागरम वडे करून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता।